नमस्कार. जाणून घेऊयात आजच्या ठळक घडामोडी. ग्रॅज्युटीसाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे महापालिकेवर आंदोलन. इचलकरंजी महानगरपालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी प्रलंबित ग्रॅज्युटीची रक्कम तात्काळ मिळावी या मागणीसाठी आज महानगरपालिका कार्यालयात आंदोलन करत तीव्र नाराजी व्यक्त केली. आंदोलनकर्त्यांनी सांगितले की ग्रॅज्युटीच्या मागणीसाठी त्यांनी वारंवार आमदार, खासदार तसेच महानगरपालिकेकडे लेखी अर्ज व निवेदने सादर केली. मात्र अनेक महिन्यांपासून पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी प्रशासनाने तातडीने त्यांच्या प्रलंबित ग्रॅज्युटीचा प्रश्न निकाली काढून न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला. अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी आमच्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो व यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व तुमचे कमेंट आम्हाला नक्की कळवा. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आज इथं एक आंदोलन केलेलं आहे. आंदोलनाचं कारण असं आहे की गेले 2 वर्ष सेवानिवृत्तीनंतर सुद्धा जे उपदान किंवा ग्रॅज्युटी मिळायला पाहिजे ती 185 लोकांची ग्रॅज्युटी मिळालेली नाही. आणि वारंवार आम्हाला शब्द दिला जातो की ग्रॅज्युटी दिली जाईल, परंतु अद्याप दिलेले नाही. त्यामुळे आज आम्ही आमदार, खासदार, आयुक्त या सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे, चर्चा केलेली आहे आणि त्यांना अंतिम अगदी इशारा सुद्धा दिलेला आहे. जर तुम्ही कृती केली नाही तर 20 तारखेपासून बेमुदत उपोषणाला महापालिकेसमोर सुरुवात केली जाईल, अशा प्रकारचा इशारा आम्ही त्यांना दिलेला आहे.